महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा अध्याय ज्याचा शेवट इतका भीषण आणि अनपेक्षित असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं। बारामतीमध्ये आज सकाळी जो विमान अपघात झाला त्याने केवळ एका नेत्याचा अंत केला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा शेवट केला आहे। अजित पवार, ज्यांना लोक प्रेमाने आणि भीतीने दादा म्हणायचे, त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण राज्य सुन्न आहे। पण ही वेळ केवळ शोक व्यक्त करण्याची नाही, तर हे समजून घेण्याची आहे की एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा पॉवर पॉलिटिक्सचा किंग मेकर कसा बनला। शरद पवारांच्या सावलीत वाढलेला हा तरुण आपली वेगळी ओळख कशी निर्माण करू शकला। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। अजित पवारांचा प्रवास सुरू होतो 22 जुलै 1959 रोजी। अहमदनगरच्या देवळाली प्रवारामध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचं मूळ आणि त्यांचं हृदय कायम बारामतीच्या काटेवाडीत राहिलं। त्यांचे वडील अनंतराव पवार हे शरद पवारांचे मोठे बंधू, पण अजितदादांची खरी जडणघडण झाली ती शरद पवारांच्या राजकीय छायेत। 1982 मध्ये जेव्हा त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं, तेव्हाच त्यांच्यातली प्रशासकीय शिस्त आणि कामाचा धडका सर्वांना जाणवू लागला होता। लोक म्हणायचे की पवार साहेबांकडे दूरदृष्टी आहे, पण ती दृष्टी प्रत्यक्षात उतरवण्याचं कष्ट अजित पवार घेतात। 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले, पण अवघ्या काही काळातच त्यांनी काकांसाठी ती जागा सोडली आणि राज्याच्या राजकारणात परतले। इथूनच सुरू झाला दादा नावाच्या ब्रँडचा प्रवास। त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं तर लक्षात येतं की अजित पवार हे केवळ नावाचे नेते नव्हते, त्यांच्याकडे कामाचा एक वेगळा स्टाईल होता। पहाटे 5 वाजता उठून कामाला लागणारा हा नेता अधिकाऱ्यांना घाम फोडायचा। मंत्रालयात त्यांच्या फाईल्स कधीच प्रलंबित राहत नसत। 1991 ते 2014 या काळात त्यांनी कृषी, ऊर्जा, जलसंपदा आणि अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळली। जलसंपदा मंत्री असताना त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला, त्यामुळेच त्यांना ग्रामीण जनतेमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली। पण याच काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले। 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा हा त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा डाग ठरला। देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी चक्की पिसिंग म्हणत त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती, पण नियतीचा खेळ बघा, पुढे याच फडणवीसांसोबत त्यांनी 2 वेळा सत्ता स्थापन केली। अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्षाची ठिणगी तशी जुनीच होती। 2004 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण शरद पवारांनी ते पद काँग्रेसला दिलं आणि तिथेच काका पुतण्यांमधील अविश्वासाची पहिली बी पेरली गेली। अजित पवारांना वाटत होतं की आपण पक्ष वाढवण्यासाठी रक्त आटवतोय, पण सत्तेच्या चाव्या मात्र साहेबांकडेच राहतात। हा संघर्ष 2019 मध्ये सर्वांसमोर आला, जेव्हा पहाटेच्या वेळी राजभवनमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली। तो पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारा क्षण ठरला। जरी ते बंड अवघ्या 80 तासात फसलं आणि दादा पुन्हा शरद पवारांकडे परतले, तरी त्या दिवसाने हे सिद्ध केलं की अजित पवार आता केवळ आदेश पाळणारे पुतणे राहिले नाहीत। 2022 आणि 2023 ही वर्ष अजित पवारांसाठी निर्णायक ठरली। एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि अजित पवारांनी पुन्हा एकदा वेगळी वाट निवडली। यावेळी मात्र ते एकटे नव्हते, तर पक्षाचे बहुतांश आमदार त्यांच्यासोबत होते। त्यांनी थेट शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर आपला हक्क सांगितला। हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता। एका बाजूला आयुष्यभर साथ देणारे काका होते आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचं राजकीय अस्तित्व। लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला। त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बारामतीत पराभव झाला, पण हार मानतील ते दादा कसले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा त्यांनी केलेला प्रचार आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची त्यांची जिद्द यामुळे त्यांनी 41 जागा जिंकून सर्वांना धक्का दिला। अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा विक्रम प्रस्थापित केला जो मोडणं अशक्य आहे। 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद त्यांना कधी मिळालं नाही, ही त्यांची खंत कदाचित कायम राहिली असेल, पण उपमुख्यमंत्री असूनही राज्याचा गाडा कसा हाकायचा हे त्यांनी दाखवून दिलं। त्यांच्या निधनामुळे आज एक असा नेता हरपला आहे ज्याने प्रशासनावर आपली दहशत नाही तर दरारा निर्माण केला होता। बारामतीची प्रगती ज्यांनी पाहिली आहे त्यांना ठाऊक आहे की तिथल्या प्रत्येक विटेवर अजित पवारांच्या कष्टाची मोहर आहे। आज जेव्हा आपण त्यांच्या अपघाताची बातमी ऐकतो,
तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तोच पांढरा कुर्ता पायजमा घातलेला, घड्याळाकडे वारंवार बघणारा आणि जे आहे ते तोंडावर बोलणारा रोखठोक नेता. अजित पवार हे वादग्रस्त राहिले, त्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या निर्णयांवर टीका झाली, पण त्यांच्या कामाच्या वेगाबद्दल त्यांच्या कट्टर शत्रूलाही कधी शंका घेता आली नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. एखाद्या अभिनेत्यासारखी उंची आणि व्यक्तिमत्व लाभलेला हा नेता, ज्याला सिनेविश्वापेक्षा सत्तेच्या चौकटीत रस होता, आज अनंतात विलीन झाला आहे. राजकारणातील ही पोकळी कधी भरून निघणार नाही, कारण अजित पवार हे केवळ एक नाव नव्हतं, तर ती एक कार्यपद्धती होती. प्रशासनावर पकड असलेला, पहाटेच्या वेळी कामाला लागणारा आणि शब्दाला जागणारा हा नेता आता फक्त आठवणीत उरला आहे. महाराष्ट्राच्या मातीतला हा रांगडा नेता आज मातीत मिसळला, पण त्यांनी उभारलेलं राजकीय साम्राज्य आणि त्यांनी घेतलेले निर्णय येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच अभ्यासाचा विषय राहतील. अजित पवारांच्या निधनानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते मोठे बदल होतील असं तुम्हाला वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.